अजित पवार आणि शरद पवार लागोपाठ कोकण दौऱ्यावर असणार आहेत। अजित पवार 21 सप्टेंबरला एक दिवसाच्या जनसंवाद यात्रेनिमित्तानं कोकण दौऱ्यावर असतील। चिपळूणमध्ये अजित पवारांची सभा होईल, तर अजित पवारांनंतर 2 दिवसात शरद पवारांची देखील कोकण वारी आहे। 23 आणि 24 तारखेला शरद पवार कोकण दौऱ्यावर असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पाहावं लागेल। आधी अजित पवार पाठोपाठ शरद पवारांचा कोकण दौरा, 21 तारखेला अजित पवारांचा दौरा आणि 23 आणि 24 तारखेला शरद पवारांचा दौरा असणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडनं। मनश्री, शरद पवार आणि अजित पवार म्हणजे आधी अजित पवार आणि मग शरद पवार कोकण दौऱ्यावर, कसं बघायचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याकडे? अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही लागोपाठ केवळ 2 दिवसांच्या अंतरानं कोकण दौऱ्यावर जातात। त्याच्यामुळे अर्थातच कोकणमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे असं चित्र आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेकरता जागांची चाचपणी करण्यासाठी स्वतः शरद पवार हे कोकणात उतरता आहेत। त्याच्यामुळे 23 आणि 24 तारखेला शरद पवार हे कोकण दौऱ्यावर असतील। मात्र त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 21 सप्टेंबरला एक दिवसीय कोकण दौरा आहे अजित पवारांचा। अर्थातच जनसंवाद यात्रेचाच हा एक टप्पा असेल। यावेळी चिपळूणमध्ये अजित पवार सभा सुद्धा घेतील। त्याच्यामुळे सभेतून चिपळूणमध्ये आता अजित पवार नेमकं काय संबोधित करतायत, कोकणवासियांच्या दृष्टीने ते काही महत्त्वाचं बोलतायत का, याकडे बघणं महत्त्वाचं आहे। आणि अर्थातच त्यानंतर शरद पवारांचा सुद्धा राजकीयदृष्ट्या कोकणासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणारा हा दौरा। त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागांची चाचपणी करणं हे दोन्ही नेत्यांचं या प्रसंगीचा हेतू असेल असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।